नेमकं आहे ना, ऊन पण नाही, लवकर होऊन जाईल राव. बराच टाईम होता आणि कोण कार्यकर्ताच नाही भेटला. 6 वाजता पत्र उचलायचं आम्हाला गोठ्यातलं ते. आज लय लेट आलो राव मी. 9 वाजता आलो असेल. संतोष शेट्टी काय रे शेणाचं पावडं शेण ओढून दे बागांचं. तर तामिनी घाटला पडला होता भाई, तेव्हा रेस नाही घेत ना मी. उद्याला वॉरंटी मध्ये, आता वॉरंटी नाही गॅरंटी नाही, काय नाही राहिलेलं. मग काय लागत ती चढर पण बाबू चेस करा. चाय पे चर्चा. 1:30 वाजल्यात. सगळं उरकलं यांचं. त्याला ना आंबवान बिंबवान आता मग गुट्टी गेली आणलं चार डायरेक्ट पुढली साईड पण पॅक करून टाकली. आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता साधारण 11:30 वाजल्यात. 10:30-11 वाजलेले. आता गोट्या आलो म्हणलं बघायला. सकाळी गेलतो आलतो उरकायला. आज लय लेट आलो राव मी. 9 वाजता आलो असेल. संतोष शेट्टी काय रे शेणाचं पावडं शेण ओढून दे बागांचं. 9 वाजता आलतो आज राव. झोपच नाही आली राव. कशीच लय वैतागलो होतो. आज लय लेट झालं. आज मका आणायची आणि त्यात मला या साईडला 200 किलो मका लावायची राव. आणि टायमिंग आता मग हिरो चालू करायची त्यांना. रानातली मका आपल्याला यायला आहे ना 20-21 दिवस लागतील अजून खायला. त्याला पण पाणी द्यायचं आणि राव सर आमच्या घाटात आम्ही काल पळावला आला काय राव. पळून पण वासरू नाही भेटत माहिती का राव. लय अवघड होते. मग आपला पळतोय चांगला राव, फक्त अजून अंग नाही त्याला. अंग यायला पाहिजे. मग त्याला हिरो आणून चाललो आज. हिरो आणतो त्याला आज. 200 किलो मग आली ना जाईन असं रुटीनवर ठेवायला लागेल. कारब्याचं पण नियोजन लावायचं आहे. नेमकं लाईटवाल्यांचं जिमेसी बिल यांना सांगायचा पाहिजे. यांनी काय राव करतात का नाही. अंडरग्राऊंड इथं मग कडवा लावायचा आहे, इथं हे बाहेर काढायचं आहे, इथं मुरुम टाकायचं आहे. चालू आहे. अंडरग्राऊंड नाही केला अजून. सप्लाय द्यायचा राहिला आहे. वाटत नाही तसा आबाळ बिबाळ असं वातावरणातलं बका झालंय ना. हा ना राव. आम्ही आलो गावात चहा प्यायला. हे 5 वाटले दे वारखी चहा बी पिऊन मग मका आणायला लागेल मला. 200 किलो मका आणायची आज. आणि साफसफाई करायचे, पत्रे बित्रे काढायचे. ते लय काम आहे तिथं. गोट रानात पण पाणी राहायचं. बकरा भेटा ना मला. त्याला पाणी द्यायला कार्यकर्ता भेटला ना ते मकाला तरी पाणी देऊन रे त्याला 200 रुपये दे. कार्यक्रम होईल. बारकी दे ना. हा मोठी काय करायची. चेस करा. चाय पे चर्चा. शिक्षा बिना खर्चा. चला संतोष शेठ काय ना स्क्रीन गार्ड टाकायचे आणि ते लेन्स टाकायच्यात नाही का. लेन्सचं प्रोटेक्शन नसतं ना का ते टाकायचे. एकदा तामिनी घाटला पडला होता भाई, तेव्हा रेस नाही घेत ना मी. उद्याला वॉरंटी मध्ये, आता वॉरंटी नाही गॅरंटी नाही, काय नाही राहिलेलं. मग काय लागत ती चढर पण बाबू पडला भेटला तर. हे टाकायचे लेन्स आणि डिस्प्ले बस. 12 वाजले समजा रे. 12:15 जाम गर्दी आली. परत जाम गर्दी आली त्याला. बघायचं हे टाक ना लेन्स आणि प्रोटेक्शन टाक. कचरा पण आहे घ्यायचं. कचरा पण टाकला आम्ही. कॅमेरा हे टाकले का नाही, पुढला ग्लास टाकलाय. कॅमेरा लेन्स टाकले गेला. आणि मग आता शूट करतो ना तो 13 प्रो आहे, त्याला पण टाकलेत नाही. 15 प्रो आहे माझा. 12:30 वाजल्यात. संतोष शेठ कुठे गेलाय का ना. इथंच होता आता. कुठं गायब झाला तू. कोण तू बाहेर आलोय तर दिसलाच नाही. मी तिकडे तुला का म्हटलं सिम कार्ड टाकलं. सिम कार्डचा झोल करत होता का. अरे आपल्या ईव्हीला पिकअप नाही राहिला काय. याला दवाखान्यात टाक पाहिजे या गाडीला. आता सगळी नीट केली. आजारी पडलेली
दिवसासाठी या आजार काय खातो मग काय आता 3-4 दिवस राडा आहे वळा. 2000 years later. पासून आता 1:30 वाजलाय. आता कपडे चेंज करून मी राहणार आलो. संतोष गेला हॉटेलवर घरी नाश्ता बिस्टा केला चहा बी घेतला परत. पण कार्यकर्ताच नाही भेटला मला. मी चालू एकटा. जास्त वेळ पण नाही लागणार याला. ते कार रे गोट्या गोट्या सेठ गोट्या चांगलं राहा ना तू नेमकं आहे ना ऊन पण नाही लवकर होऊन जाईल राव. बराच टाईम होता आणि कोण कार्यकर्ताच नाही भेटला. 6 वाजता पत्र उचलायचं आम्हाला गोट्यातलं ते वेस्टेज परत साफ करायचा गोटा अख्खा. मग उद्या परवा आहे ना आपण तिथं आहे ना आणि त्याला मुरुम बिरून टाकून सज्ज करत सगळं क्लीन करावं लागेल ती जागा. हे पालक अख्खं हे पालक काढावं लागेल आणि तिथलं बारं खोललं आहे फक्त मोटर चालू करायचं आता. पाणी आहे का नाही बरोबर पाणी ओके होते पाणी डायरेक्ट ह्या वाऱ्यापाशी आलं नाही रे तिथं अजून. इथं पाणी यायला पाहिजे का नाही पाणी येत राव. इथं बंदच आहे. येईन थोड्या वेळात बघ आलं पाणी. 1 मिनटं दिसलं का याला लागन तरी पण 2 तास. पाणी खाईन जमीन आता रे नेमकं अख्खं बिया गाळलं होतं ना वावर त्याच्यामुळे वेळ लागेल. शिकवणला आपलं शाळू लावलेलं वरचा गेला तर बराच मग खालचा उगवला चांगला. इथे वर नाही आलं राव फक्त. आणि वरचा वापा आहे ना गेलाय ते गावात लावायचे आणि ते वापा उरला आपला त्यात ते गेलाय ते गावताच बी टाकून देऊ. हो इथला एक कुठं याला कांद्याच्या मध्ये इथं हो येवाला वावरले भेगाळलंय ना त्याच्यामुळे पाणी खाईन राव. ठीक आहे जेवढा वेळ लागेल तेवढं करायचं लागेल ताई. 2-3 दिवस आधी आलतो मी पण नेमकं तेव्हा उनलं होतं गोवायच्या मग घरी घेऊन गेलतो. आत्ता आलो त्यात उगायला अजून खायला जो पाहून 1.5 मांजाईन म्हणतात राव. या जास्त वेळ लागेल त्याला मॅडम. तो गिन्नी गावात आपलं वाढ आहे पण याला ना सऱ्या फोडायच्यात राव. आज ट्रॅक्टरवाल्या गेलाय फोन मी काय माहिती ना टाईम जावा पुढची नड्या. याला पाणी दिलेलं आहे मी आणि लूज पण झालेलं आहे असं नाही का. लय कडक होतं पहिलं परत सोडायला लागतं काय माहिती राव कडक झाले परत. काय पाणी सोडलंय ते हळूहळू पाणी येते जरा. आज थोडा वेळ लागणार आहे आज. 2.5-3 तास लागतील. 2 तासात नाही व्हायचं राव. राहणारच म्हणलं निवांत पण आमच्याकडे आता कंपन्या पण चालू झाल्या बांधायला त्याच्यामुळं आता क्लायमेट आवाज येतो. पहिलं रानात लय शांत वाटायचं. मागं आम्ही होतं माका गेली अख्खी इथं लसूण होता माका गेली ती जवळपास आम्ही 2-2.5 महिने चारली होती माका हीच. हे वावर मोठे उलट आता आताच.
2,000 years later. खुर्ची घेऊन आलो मी. गाडीत खुर्ची होती माई, मस्त वाजता येईल म्हणलं. वर पाणी आलं दिसलं की मग जायचं तिकडं जाईल. मोका ताक खेळायला लागते ना तिथं. भरायला लय वेळ लागतो रे, 10-10, 15-15 मिनटं लागतात भरायला. अजून पाणी तर इथं आलं पण नाही. लय लांब आहे पाणी. हे वरवरचं तोंडा जरा आहे ना भरलंच नाही. इकडलं पाणी इकडे येतात, हे पाणी असं आलं नाही हे पण भिजून नाही नाख, मग इकडे सोडता येईन. झालं भरून आमचं. साधारण 1-2 तास लागले रो भरायला. भरलं सगळं. पाणी पण लय आता. तर खालची ना, खालचा शाळू कसा आला बघा, जायचे बघून जरा. गेलोच नाही तिकडे चक्कर मारायला. इथलं मका बी जायला लय वेळ लागला राव. सकाळचं लवकर झालं असं, आभाळ नाही ना, ऊन नाही त्यामुळे लवकर झालं तसं. मागलेलं सुगून होतं ना, म्हणलं लय वेळ लागला होता राव. मस्त चेअरवर बसून निवांत मध्ये होतंय. आता उभं राहिलं असतं ना मग तात्काळात इथं लई वर थोडं नाही भिजलं इथं, पण जिरून जाईन राव. मग सगळं भिजलं. परत पण पाणी द्यायला लागणार राव. तिथं पण लय वाळलं आता. एक खालची पट्टी ना आपली, तिथं बघू आता. हे वर आले पण खाली आले, वर नाही आलं पण तिथं वरच्या साईडला. हो इथं मध्ये पण नाही आलं असतं. आलं इथं पण म्हणावं तसं नाही आलं अजून राव. उगलंय फक्त चांगलं, पण मध्ये थोडं गायब आहे. नाही मध्ये नाही जास्त, पण ओके काय अडचण नाही. 4 वाजल्यात. गोटा बिटा धुवून काढला. आता आलो मी शूट करायचं विसरलो. अख्खा साफ करून टाकला मॅट बीट सगळं. टाकीत पाणी कमी झालंय, थोडी मागं सरकून परत भरायला लागेल तिला. अरे पण याला मी पाणी मारले नाही का, खुर्ची बसायला लागेल. ऋषीचं कार्यकर्त्याला सांगितलं 1 बुशीचं पोत आणि 200 किलो मकान मग लावायला लागेल की. आता मला इथं परत 200 किलो मका या साईडला बसून जाईल मातानी, आणि बुशाचं पोत हे डबड्यात टाकायचे लक्ष्मीला. लय वाईट दमते यार. इथं पण गेला तासभर. शेतातून कोल्ड्रिंक घेऊन आलो एका ठिकाणी दुकानातून. तर आपली मका घेऊन मका आणि बुशाचं पोत मागे सांगितलंय. एक गेट उघडायला लागेल मला. ह्याचा गेट उघडून इथं इथंच लावून टाकतो मका. 200 किलो चालेली फक्त यावेळेस. एक 5:30 वाजल्यात. सगळं उरकलं यांचं. याला ना आंबवान बिंबवान आता मग गुट्टी गेली आणलं चारले डायरेक्ट पुढली साईड पण पॅक करून टाकली. आणि ओके उरलेली एवढी ते दोघांना डिवाईड करून टाका वाटतं राव. एवढी तरी गाल ठेवायचं.